मित्र तुम्हाला समोरच प्रतिशिर्डीची पाटी दिसत असेल आणि या बाजूनं समोर तुम्हाला देहूकडून येणारा रस्ता देहू निगडी साईडचा आणि ह्या साईडला बघू शकता तळेगाव साईडनं हा रस्ता येतो आहे. तर आपल्याला जायचं आहे या गेटनं, म्हणजे आपण शिरगाव रस्त्याला जाणार आहोत. चला तर तो, आणि जर नसेल लक्षात येत तर समोर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती पण आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला कोणत्या कमानीतून आतमध्ये जायचं आहे. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत साईबाबाची प्रतिशिर्डी इथं, जे की पुण्यात तळेगावमध्ये शिरगाव या गावात स्थापन झाले. हे समोर बघू शकता तुम्ही मंदिर आहे. आणि आता आपण लगेच इथं गाडी पार्किंग वगैरे करून इथं आल्यानंतर गाडीची पार्किंग किंमत जे 4 व्हीलर असेल तर 50 आणि ॲटो असेल तर 30 रुपये, 2 व्हीलरला 30 रुपये, अशा पद्धतीने पार्किंग चार्जेस आहेत. चला तर मग तुम्हाला मंदिरचा आतला भाग किंवा आजूबाजूचा परिसर दाखवतो. बघू शकता मित्र साईबाबा मंदिराचे प्रवेशद्वार, आणि हे आजूबाजूला प्रसाद किंवा नाश्त्याची त्याची दुकानाचे स्टॉल, रसवंती. खूप छान मंदिर आहे. बाहेरून आल्यानंतर सर्वप्रथम हातपाय धुवून मग मध्ये प्रवेश दिला जातो. छान पद्धतीने इथं पाणी आहे. पाण्याचा कोणत्याही पद्धतीनं दुरुपयोग न करता आपल्या जेवढ्या पुरतं लागतं तेवढाही वापर करावा. आत आल्यानंतर सर्वप्रथम पाय धुवून घेऊ. बघू शकता आजचा परिसर संपूर्ण हा शिर्डी येथील प्रतिकृतीसारखा बनवला आहे. श्रीमंत वरद विनायक मंदिर आणि हनुमान मंदिर पण पलीकडे आहे. सर्वप्रथम आपण श्री साईबाबांचे दर्शन करूयात. इथं अन्नक्षेत्र कुपन काउंटर आहे किंवा देणगी करू शकता आपण. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बघू शकता तुम्ही काच खांब्यांना खूप छान पद्धतीने लावले. मित्र पुण्यातून किंवा पुण्याच्या आसपासच्या परिसरातून तुम्ही जर येत असाल दर्शनासाठी तर नक्की या. खूप छान मंदिर आहे आणि इथं आल्यानंतर मन असं प्रसन्न होऊन जाते. बघू शकता तुम्ही लाईट आणि ते काचेच्या प्रकाशामध्ये. असं मी तर म्हणतो आत्तापर्यंत आपण राजस्थानमध्ये शीशमहलसारखं बघितलं असेल, पण इथं प्रत्यक्षात साईबाबांचे शीशमहल बनवले आहेत. साईबाबा यांची मूर्ती खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. साईबाबा मंदिराचा गाभारा पूर्ण तो शिर्डी येथील कॉपी केला आहे आणि खूप छान दिसतो आहे. असं वाटत नाही की आपण शिर्डी सोडून दुसरं कुठेतरी आपण साईबाबाच्या मूर्तीचं दर्शन करत आहोत. साईबाबा मंदिरातील विभूती ही कपाळाला लावून घेतली, छान असते. हा मंदिराबाहेरील परिसर खूप छान आहे. श्री हनुमान मंदिर आणि वरदविनायक मंदिर. बघू ए बाळा इकडे यायचं अरू. या मंदिरांमधील कोरीवकाम खूप छान आहे आणि संपूर्ण मंदिर हे असं साऊथ इंडियन टाईप बांधलेलं आहे. खूप छान आहे, बघू शकता तुम्ही. लाईटिंग, कलर्स, दगडूशेठ हलवाई मंदिराचा कलर ब्लॅकमध्ये घेतला आहे. खूप छान मंदिर आहे. शनी महाराज यांची प्रतिमा खूप छान आहे आणि शनी महाराज यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बजरंगबली यांचीही पूजा करावी लागते. सांगितले जाते की बजरंगबली यांची पूजा केल्यानंतर शनी महाराज हे प्रसन्न होतात. खूप छान मंदिर आहे. अन्नप्रसादालय, खूप छान पद्धतीची बैठक व्यवस्था आहे आणि इथं 70 रुपये पर व्यक्ती एवढं तिकीट आहे
आजूबाजूचा परिसर हे खूप सुंदर आहे. छान फोटोज वगैरे काढण्यासाठी जागा आहे. चला तर मग आता द्वारकामाईचं हे दर्शन करून घेऊन या. आत आल्यानंतर सर्वप्रथम बघू शकता तुम्ही बाजूला एक साईबाबाची प्रतिमा लावण्यात आली आहे. द्वारकामाईचे दर्शन झाल्यानंतर आता तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. खूप छान आहे. इथं प्रज्वलित ज्योत पेटवली जाते आणि या बाजूला समोर वटवृक्ष आहे. चल मग ट्रेनकडे चाल पहिलं. हो कार पण आहे बघ, जम्पिंग पण आहे, इकडे ट्रेन आहे. बाय. चला रस घेऊ, चला रस. उन्हाळ्यात थंड उसाचा रस पिण्यात मजाच वेगळी असते. आवडला का? छान आहे का? मस्त. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान आवडला असेल. आवडला असल्यास तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी, नवीन चांगल्या देवस्थान किंवा कोणत्या तरी पर्यटन ठिकाणी. तोपर्यंत टेक केअर, काळजी घेत राहा. नेहमी हसत राहा, खेळत राहा. बोला ओम साईराम.